शिर्डीमधील साईबाबांच्या मूळ पादुकांचं वर्ध्यात आगमन झालंय। वंजारी चौकातून साई मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। साईंच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना साईंच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। पाहूया। वर्ध्यामध्ये साईबाबांच्या मूळ पादुकांचे आगमन झालेले आहे। वर्ध्यातील सध्या मी साई मंदिर परिसरामध्ये आहे आणि पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणामध्ये साई भक्तांची मंडळी आलेली आहे। एकूणच या साईबाबांच्या मूळ पादुका ह्या वर्ध्यामध्ये चौथ्यांदा आल्याचं सांगण्यात येत आहे। एकूणच या पादुकांचा दर्शनाचा लाभ म्हणजे एकूणच साईबाबांचे साक्षात दर्शन लाभेल असा भाव भक्ती साई भक्तांमध्ये असल्याने एकूणच साई भक्तांची रीग या साई मंदिरामध्ये आलेली आहे। साई संस्थानाच्या वतीने सुसज्ज अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। सोबतच दर्शन व्यवस्थित लाभावे यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था साई मंदिराच्या वतीने करण्यात आली आहे। महिलांची अलग रांग तर पुरुषांची वेगळी रांग सुद्धा करण्यात आलेली आहे। एकूणच सकाळी 11 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत मंदिरामध्ये एकूणच साईबाबांच्या या पादुकांचे दर्शन साई भक्तांना लाभणार आहे। सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। चौथ्यांदा या पादुका वर्ध्यामध्ये आल्याने वर्धेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी साई मंदिराचे उपाध्यक्ष आहे, काय सांगाल कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे? दर्शनासाठी व्यवस्था पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी रांग केली आहे आणि वृद्ध अपंग जे दिव्यांग लोक येतील त्यांच्यासाठी खास त्यांना हातात धरून त्यांना दर्शन करून देण्यात येईल आणि रात्री सकाळी आता सुरू झालं रात्री 10 पर्यंत दर्शनाची व्यवस्था राहील। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।